मला तुमचा निर्णय पटला नाही. कुठला निर्णय? कशाबद्दल बोलतोस? नेहाला सगळे अधिकार देण्याबद्दल. त्याच्याबद्दल काय? त्याच्याबद्दल काय म्हणजे असं काय विचारलं? अहो, घरामध्ये सिम्मी काकू, मिथिला काकू, विश्वजित काका, सत्यजित काका ही सगळी मोठी मंडळी असताना तुम्ही नेहाच्या अधिकाराशिवाय कोणी काही करू शकत नाही असं बिलमध्ये लिहून ठेवलंय. सगळ्यांना मी बोलवलंय म्हणून सगळ्यांची काय गरज नाही. हा तुमचा निर्णय आजोबा, तुम्ही बदलू शकता तो. या सगळ्यांना बोलवायची काय गरज होती आजोबा? आपण बोलतोय ना. काय झालं पप्पा? एव्हरीथिंग इज ऑल राईट? नेहाबद्दलचा निर्णय कोणाकोणाला मान्य नाही. असं का बोलताय? असं का बोलताय आजोबा? आपण बोलतोय ना. का बोलतोय तर त्याला बोलवलं ना. आणि ज्याला हे मान्य नसेल त्यांनी चौधरी हे नाव ताबडतोब सोडावं आणि हे घर सोडून जाण्यासाठी माझी तात्काळ परवानगी आहे. सगळ्यांना मान्य नसतं. कोणीही हात वर केलं माझ्या मावशींनी तुमचं लग्न व्हावं म्हणून कडक उपास केले ना, त्यामुळे मग त्यांना त्रास पण झाला, खूप तब्येत बिघडली आणि त्यात नेमकी माझ्याकडून सुद्धा कडी लावण्याची चूक झाली. त्यामुळे या पूजेच्या निमित्तानं तेवढंच पुण्य माझ्याकडे पण केलं. 8 दिवसात बदलले असं समजू नको. झटका आलाय. काय मावशी? आणि ती बदलली असेल तुला नकोय का? हवंय ना बाबा, हवंय. तेच तर हवंय ना मला आयुष्यात. मी आलो अमोल. सौरभ गेलाय त्याला बाय बोलायला आपण तिकीट पण सोडलं. एक्झिट झाले. त्याच्यानंतर ते तू इकडनं बघितलंच सगळं. ऍक्शन! मावशी लवकर या. वाट बघेन मी तुमची. सौरभा, लवकर ये रे. हो असं म्हणाला, बूट घातले, तुला बाय केला. बाय. बाय बाय. अरे, सौरभ पोचलो ऑफिसला. तिकडनं आधी धावा एक वाढ दिला फक्त. त्यांना आधीच काहीतरी माहीत, त्यांना आधीच तू आधीच इकडे त्यांना आधीच त्यांचा तिथे खाणं चालू राहतं. त्यांचं बघितलं त्या बाहेर आणि विचारलं ते अप्पा रेडी होतं काय झालं. इकडे ते पुढचं वाक्य सगळं इकडे आपण तू अशी झाली झाडू आहे हातामध्ये असं तुला तो वाजवला इकडे झाडू. त्या सगळ्या दचकून इकडे मागे बघ काय झालं. काय करत
2 वेळा प्रयत्न कर आणि मग कोण आहे दोघी एवढ्या नटलेल्या हे चीज सँडविच आणि ती चीज बर्गर आहे. तू वाटते काय सँडविच आणि ती बर्गर अरे गाडीवरच आहे ना भाऊ, तीच क्वालिटी भेटणार आहे ना. कशाला तिथे थिएटर्स मी मागितलं तिथे थिएटर्स मी मागलं आता कसं ह्या दोघांचं कसं साखरपुडा झाला त्यांचं कसं नाव त्यांनी राज्यासाठी शिवानीचं केले तसं यांचं काहीतरी पाहिजे असं मला हार्दिक आणि अक्षयचं पहाड़ हिजरात पे खारा दिल है यहाँ गुलशन रोडच्या आवाजात तर ओए कौन रहनामा प्रॉब्लम छे थोडं जवळ जा जिंकं. थोडं जवळ जा. हा ठीक आहे ना. दीपिका मॅडम इंदिरा इंदिरा जागा इंदिरा जेव्हा हरायचं नाही आपण हिमतीने लढायचं. जाऊया मॅडम. आम्हाला सगळं लक्षात आहे. पाठ आहे हा? अरे मम्मी जी सूप पिएगी लड़की नूर का सूप. काय आहे पहिलं मला इथे आवडलं ते सगळं. पटकन याला बरोबर आहे तुझं. इथे इथे हा अरे हा. आपण साजरा करूया ना त्यांच्या लग्नाचा वाढदिवस. खूप मज्जा येईल. बरोबर आहे तुझं. हा मज्जा तर येईलच ग, पण नको मोठं बर्थडे सेलिब्रेट नाही करत. मोठी आहे म्हणजे मोठे झाल्यावर
बर्थडे साजरा करत नाही. अगं जे काय आहे ते मोठे काका आहेत ते थोडे मोठे आहेत ना, कळलं का? म्हणजे काकू तशी त्यांच्यापेक्षा लहान आहे. काकूला चालेलही आपण साजरा केला तर, पण काकांना नाही आवडणार ना, म्हणून राहिलं ते सगळं. कळलं? आता हे चेक केलं हां हे चेक केलं. आता ह्याच्यात तर 1-2 गोष्टी झाल्या असतील, टेस्ट झाल्या असतील है ना, मग हे चेक केलं आणि काढलं. अचानक काय झालं? माहिती नाही मला सगळं. ती तुझ्याबरोबर खेळत होती आणि खेळता गेला अचानक शुगर शूट झाली तिची. जाग आली की काय बोलते बघा, तिच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. वी शुड बी फाईन है ना. थँक्यू डॉक्टर गेल. सीधा हो जाओ. मिलेगा मेरे नंबर. चल ओके. नमस्कार, मी विराजस कुलकर्णी. नमस्कार, मी शिवानी रांगोळे. हॅलो, नमस्कार, मी अक्षया देवधर. नमस्कार, मी हार्दिक जोशी. नमस्कार, मी अभिनेता अंशुमन विचारे. नमस्कार, मी पल्लवी विचारे. आणि आणि मी विचारे. तो विचारे फॅमिली आलेले आहे. चला हवं त्याच्या सेटवर. खरं तर हवाई उद्यामध्ये येणं आमच्यासाठी काही नवीन नाही आहे, पण आज आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण का म्हणजे खरं तर हे नवीनच आहे. कारण आपल्या संस्कृतीमध्ये लग्न केल्यानंतर गृहप्रवेश करायचा असतो आणि या झी मराठीच्या आपल्या परिवारामध्ये हे आमचं घरच आहे, त्यामुळे इथे आता नव्याने गृहप्रवेश करायला आम्ही दोघे आलो होतो. नुकताच साखरपुडा झाला आमचा आणि पहिल्यांदा कुठे आम्ही ॲज अ कपल म्हणजे रिअल लाईफ कपल म्हणून जात असू आणि खूप मला वाटतं ही अभिमानाची गोष्ट असेल की झी मराठीच्याच एका कार्यक्रमात आम्ही दोघं ॲज अ कपल म्हणून पहिल्यांदा येतो आणि थँक्यू सो मच झी मराठी की आम्हाला तुम्ही बोलवलं. आणि कपल स्पेशलचा भाग आता इथे शूट होणार आहे. आम्ही खूप एक्सायटेड आहोत कारण काहीतरी वेगळं होणार आहे. आणि मला वाटतं आपण दरवेळेला नाटकांच्या आणि वेगवेगळ्या प्रोग्रामच्या प्रमोशनसाठी येतो, पण आज फॅमिली प्रमोशनसाठी आलेलो आहे. तर काय वाटतं शिवानी तुला? मी खूप एक्सायटेड आहे आणि मला ही थीम खूप आवडली आहे की नुकतीच लग्न झालेली जोडपी आहेत आम्ही आणि आमच्याबरोबर आमचे अनेक मित्रमैत्रिणी आहेत. सो मला बघायचं आहे काय काय मस्त गेम्स आणि काय काय गप्पा होणार आहेत. आणि इथे काय होतं काय नाही होतं हे तुम्हाला सगळ्यांनाच पण माहिती आज आहे. थोडं टेन्शन पण आलंय, कारण हे काय मजा करतील आमच्यासोबत आम्हाला काहीच माहिती नाही. अगदीच, त्यामुळे लुकिंग फॉरवर्ड आणि होपफुली काही अवघड करायला सांगणार नाही. एरवीने पण कधी कधी फिरकी घेतात, त्यामुळे बघू काय होतं. पण आता काय होणार आहे, खरंच AC मध्ये सुद्धा घाम फुटला आहे. सो आम्ही एक्सायटेड, तुम्ही सुद्धा एक्सायटेड असाल याबद्दल शंकाच नाही. सगळे मजा करतील, आम्ही मजा करू, पण तुम्ही सुद्धा बघा चला हवा येऊ द्या आमचा एपिसोड, कारण आम्ही कपल म्हणून पहिल्यांदा येतो. सो काय घडणार आहे काय घडणार नाही हे बघण्यासाठी नक्की बघत राहा हवा येऊ द्या. झी 5 वर कधीही कुठेही.